पार्थ पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताच सुप्रिया सुळेंनी दिला एक खास सल्ला। आज पार्थ पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी सुनेत्रा पवार आणि महायुतीचे अनेक नेते त्यांच्यासोबत उपस्थित होते। यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे। त्यांनी सांगितलं, राजकारणात सुरुवातीला जास्त ऐका, अभ्यास करा आणि मगच बोला। म्हणजे सुप्रिया सुळेंचा संदेश स्पष्ट, कान उघडे ठेवा आणि तोंड बंद ठेवा, आधी शिका। चला तर मग पाहूया सुप्रिया सुळेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना पार्थ पवारांना काय सल्ला दिला। पण दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्याकडनं वारंवार कुठेतरी ट्विट करण्यात आलं। अहो ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे या देशात। आदित्य ठाकरेंकडनं कुठेतरी ट्विट करण्यात आलं की आम्ही अजूनही जागा सोडलेली नाही आहे वगैरे। आज जर का पाहायचं तर ते उपस्थित देखील नव्हते, कुठेतरी नाराजी। आज सगळे तेंडुलकरांकडे लग्न, एक तर मी उद्धवजींकडे परवाच्या दिवशी उद्धवजींना भेटायला गेले होते आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता मी पुन्हा मातोश्रीवर जाणार आहे रश्मिताई, उद्धवजी आणि आदित्य आणि सगळ्या फॅमिलीला भेटायला आज संध्याकाळी 6:30 वाजता। आणि त्याचबरोबर मी काँग्रेस पक्ष, सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी, सगळेच जे म्हणजे वेणुगोपालजी, खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीथलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की गेले अनेक दिवस आम्ही सगळे अनेक दशकं, खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्षच त्यांच्यानंतर राजकारणात आलो, पण 6 दशकं तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे। योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला, त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत। आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते। आणि योगायोग बघा की 2006 मध्ये मी राज्यसभेत पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मला अतिशय प्रेमाने, तेव्हा बाळासाहेब हयात होते आणि माझंही इलेक्शन बिनविरोध 2006 झालं होतं। आणि आज 20 वर्षानंतर बाळासाहेब आपल्यात नाहीत, पण काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि आता जे चित्र साधारणपणे दिसतंय की सगळ्यांनीच महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी एक समंजसाची भूमिका मांडलेली दिसते आत्ता तरी जी काय बातमी येत आहेत। आणि असं दिसतंय साधारणपणे की हे सगळं इलेक्शन बिनविरोध होईल अशी परिस्थिती, असं एक साधारण चर्चा ही मी आता आधी ऐकलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळेच पक्ष समंजसपणे आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो महाराष्ट्र होता त्याच्यात विरोधक हा आपला शत्रू नाही, ती वैचारिक लढाई आहे आणि तीच संस्कृती आज ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसते। ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, हीच तर महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे आणि ही संस्कृती जपवण्यासाठी सगळेच प्रयत्न करतायत। ही एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे। मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना पक्षाचे, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स मी आवर्जून उल्लेख करीन। काल अखिलेशजींशीही बोलणं झालं, त्यांच्याही सहकार्याची भूमिका भावना होती। कम्युनिस्ट पक्षाचे आमचे अनेक पदाधिकारी असतील, जयंत भाईंचाही काल फोन आला होता। त्याच्यामुळे हे सगळे 6 दशकं ज्या सगळ्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ दिली, आज ते सगळे आमच्याबरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये। याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बारामतीकरांचे मी नतमस्तक होऊन आभार मानते, कारण का ही सगळी जी सुरुवात 6 दशकापूर्वी 1967 ही फेब्रुवारीमध्ये जी सुरू झाली, ती सगळी हा सगळा प्रवास हा बारामतीकरांनी जी साथ दिली, त्या प्रत्येक बारामतीकरासमोर मी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आणि भारतात सगळ्या लोकांनी जी आदरणीय पवार साहेबांना 6 दशकं साथ दिली त्यांचे मनपूर्वक अंतःकरणातून आभार मानते। शरद पवार जर नसते तर आणि त्याचा ऐवजी जो दुसरा चेहरा असता पवारांच्या ऐवजी, तर मात्र शिवसेनेने नक्की उमेदवार दिला असता आणि आमचेच उमेदवार जिंकून आले असते असं शिवसेना। ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना। आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत आणि मी नेहमी चव्हाण साहेबांच्या विचारात काम करणारी एक कार्यकर्ती आहे। त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला तो अधिकार दिलाय आणि त्याच्यात कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये. त्याच्यामुळे मतभेद भांड्याला भांडा थोडं लागलंच पाहिजे हो, नाहीतर तुमचं पण चॅनल कसं चालणार, 24 तास कसं चालवणार. एकीकडे शरद पवारांची प्रदीर्घ अशी कारकीर्द असताना पार्थ पवार सुद्धा पवार कुटुंबियातील एक सदस्य म्हणून आपली राजकीय सुरुवात नव्यानं करताना पाहायला मिळत आहेत. राज्यसभेवरती ते देखील बिनविरोध जाणार आहे. माझ्या आज निवडून आलेल्या, आता बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवार जे आज राज्यसभेत जात आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. अनेक लोकांबरोबर आम्ही खूप वर्ष काम केलं. वडकुतेजी आम्ही किती वर्ष एकत्र काम केलेले आहेत. आठवले साहेब त्यांनाही सकाळी मला आज भेटले. दिल्लीत तर वारंवार भेट होत असते त्यांचीही भेट झाली. विनोद तावडेजी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलंय, गेले अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम हे बिहारमध्ये संघटनेसाठी केलंय. अनेक आम्ही ज्या आपल्या नागपूरच्या ज्या महिला होत्या त्यांना मी कधी भेटलेले नाही, पण त्यांनाही शुभेच्छा. एक आनंद आहे, एक कर्तृत्ववान महिला जर राज्यसभेत येत असेल कुठल्या का पक्षातही ना, पण आम्हाला आनंद होतोय की एक नवीन नेतृत्व येत आहे आणि सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. CSR कंपनीची सीआयडी चौकशी पुणे पोलिसांकडनं केली जाणार आहे. त्यांचे व्यवस्थापक आणि मालक यांची सुद्धा तपास हा सगळा सीआयडीकडनं आता होताना पाहायला मिळणार आहे. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता. वारंवार रोहितकडूनही ती मागणी होतीये, जयकडूनही ती मागणी झालेली. तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही मागणी आहे. आणि त्याच्यात म्हणजे रोहितजी सातत्याने ती मागणी करतोय. ज्याच्याही मनातून ती 2 वेळा तुम्हीही सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर दाखवलेली आहे. आणि फक्त ती माझ्या घरातली 2 मुलं आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजित दादा प्रेमींचीही ती मागणी आहे. पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहे. तुमच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून काय सल्ला द्या? एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल, बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं. कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो. त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे. तर आदरणीय पवार साहेबांना मला ती सांगितली होती. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, मी लोकसभा जेव्हा निवडून गेले ना तेव्हा मी पहिल्या दिवशी लोकसभा लढल्यावर आदरणीय पवार साहेबांनी मी नेहमी कारपूल करतो, ते एकाच गाडीतून पार्लमेंटला जातो. तर तेव्हा जात असताना जुन्या पार्लमेंटची बिल्डिंग होती आणि तिथे तो जिना आहे आणि तिथे कार्पेट आहे. गाडी एका मागे उभी होती आणि मला ते पोर्चमध्ये जाताना मला अजूनही तो दिवस आठवतो. मला म्हणले होते ही शिडी जो चढतेस ना तू, म्हटलं हां. तर मी म्हटलं हो मला माहिती आहे शिडी. म्हणले ऐक मी काय सांगतोय ती, ही शिडी जो चढतेस ना ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे तुला ही शिडी चढायची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चढशील तेव्हा या गोष्टीची जाणीव ठेव की ही संधी तुला फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली. जोपर्यंत त्या भावनेशी इमानदार राहशील ही चिडी आयुष्यभर चढू शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटमध्ये आम्ही जे कोणी जातो, लोकसभा असू दे किंवा विधानसभा, ही संधी आम्हाला कुणामुळे मिळाली ह्याची जाणीव ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतो. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून जर विचारलं तर प्रत्येकाला मी देते. पवार साहेब आजारी होते, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं केलं राज्यसभेसाठी? कुछ तो चीजें प्राइवेट होती है घर में हिंदी में जानना चाहते हैं आणि या पार्टीची इच्छा होती. हिंदी में जानना चाहते हैं नामांकन दाखिल हो चुका है. बिहारशी संबंधित एक प्रश्न आहे. नितीश कुमार देखील राज्यसभेत जातात आहे. बिहारचं राजकारण चर्चेत आहे. तिथे मुख्यमंत्री बदलपासून वेगवेगळ्या चर्चा घडताना पाहायला मिळतात. हो मलाही आश्चर्य वाटलं खरं. कारण म्हणजे जेव्हा बिहारचं इलेक्शन चाललं होतं तेव्हा नितीश कुमार जीच चेहरा होते त्या इलेक्शनचे. त्याच्यामुळे आज एकदमच बदल कसा झालाय हे आम्हालाही कळलेलं नाही. आता थोडं दिल्लीला जाऊन माहिती काढायला लागेल पुढच्या आठवड्यात. भाजपकडनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा हो तेच काय कळत नाही. बऱ्याच बातम्या येत आहेत. आता सोमवारी जाऊन जरा
बातम्या काढायला लागतील दिल्लीत जाऊन. चला निघू मी. हिंदी एक क्वेश्चन। आज आदरणीय शरद पवार जी का नामांकन में दाखिल हो चुका है, लेकिन इस फैसले तक पहुंचने के लिए काफ़ी लंबा वक्त लगा क्योंकि लगातार आदित्य ठाकरे यहीं से खड़े रहे कह रहे थे कि नहीं पूरे नंबर अगर देखें, विकास आघाड़ी की पोजीशन देखें तो दावेदारी उन्हीं की है। तो कांग्रेस ने भी यही कहा कि नहीं उनके नंबर से वो चाहते हैं, पवार साहब को आखिर उम्मीदवारी है। तो इस निर्णय प्रक्रिया को काफ़ी वक्त लगा कि अनबन ज़्यादा थी। नहीं ठीक है, अनबन थोड़ी बात है, बात हो रही थी आराम से। और महाविकास आघाड़ी आप सबको पता है, और मैं तहे दिल से सोनिया जी, राहुल जी, उद्धव जी, संजय राउत जी, आदित्य जी, चैनीताला जी, वेणुगोपाल जी, माननीय खड़गे जी, सबकी और मतलब हर कांग्रेस के जो नेता हमारे साथ खड़े रहे और हर शिवसेना के वरिष्ठ नेता जिनके साथ हम सब ने काम किए और पवार साहब के साथ 6 दशक जिन्होंने काम किया, उनकी तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने महाविकास आघाड़ी की तरफ से आदरणीय पवार साहब का फॉर्म जो भरने का निर्णय सबके लिया। मैं सबकी बहुत बहुत आभारी हूँ। निर्विरोध होगा चुनाव, क्या लगता है? अभी पता चलेगा, शायद आपको ही पता होगा ज़्यादा मेरे से। लेकिन कहीं हमें देख रहे थे कि निर्णय इतना आसान नहीं है, आदित्य लास्ट तक उनको नाराजगी नजर आए। नहीं, ऐसा तो मुझे नहीं लगता है। ये तो पता है, मुझे तो नहीं लगता, मेरी सबसे लगातार बात हो रही थी, तो मुझे नहीं लगता ऐसा है। और मैं परसों भी उद्धव जी को मिलने गई थी और शाम को भी मैं पूरी ठाकरे फैमिली को मिलने, मैं रश्मिताई, उद्धव जी, आदित्य सबको मिलने शाम को भी आज जा रही हूँ। और कांग्रेस पार्टी को भी मैं सोनिया जी को सोमवार को मैंने उनका टाइम मांगा है, तो सोमवार को जब मैं दिल्ली रविवार रात को जाऊंगी तो सोमवार को मैं सोनिया जी, राहुल जी, प्रियंका जी, खड़गे जी सबको उनका टाइम मैंने मांगा है। जाके उनको मिल के मैं मेरा हमतर सब पार्टी की तरफ से मैं आभार व्यक्त करना चाहती हूँ, तो उनका भी मैंने टाइम मांगा है। और आज शाम को मैं 6:30 बजे मातोश्री भी जाऊँगी। दूसरा सवाल ये है कि जिस तरीके से पवार फैमिली के सारे निर्णय पवार साहब भी लेते हैं कहा जाता है, तो आज पवार भी राज्यसभा के नामांकन दाखिल कर चुके हैं, तो एक ही सभागृह में दादाजी और पोता दोनों होंगे, तो क्या एक फैमिली का भी निर्णय कहीं था इस प्रक्रिया में फैमिली भी इन्वॉल्व होगी? देखिए, फैमिली होती है और पार्टी होती है, दो अलग चीज़ें होती हैं। तो पार्टी का काम करती है, फैमिली है, दोनों मिक्स नहीं कर सकते। तो लेकिन चूंकि दोनों सभागृह में होंगे तो कहीं ना कहीं आप उन्हें मार्गदर्शन की भूमिका में कहीं जाएंगे, उससे कामकाज करना है, लंबा अनुभव आपको रहा है। ये आपका बड़प्पन है कि मेरे लंबे अनुभव के बारे में जो चुन के आएगा उन सबको हम सब की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं और बधाइयाँ। आता परत येते ना महिला। नहीं, मुझे पता नहीं है क्या हुआ है बिहार में। हम आप ही के चैनल पे सब देख रहे हैं, तो थोड़ा 1-2 दिन में दिल्ली में जाके पता होगा कि एग्जैक्टली क्या हुआ है, क्योंकि जब बिहार का इलेक्शन हुआ था तो वो नीतीश कुमार जी को नेता दिखा के ही इलेक्शन। अशाच नवनवीन राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.